मार्गावरून तुम्ही वरती जाता रायगडावर चालत चित्त दरवाजा ते होळीचा मार्ग. त्या पायरी मार्गामध्ये जे बांधकाम केलेलं म्हणजे पायऱ्यांचं बांधकाम असो किंवा संरक्षण भिंती असो, त्याची आज अवस्था काय आहे? ज्यावेळेस तुम्ही पायरी मार्गावरून चालत वरती जाता, पाय ठेवला की तिला पायऱ्या उघडून पडत आहेत, त्याचा पुरावा पण माझ्याकडे आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये जे सांधे भरण्यासाठी जे मॉर्टर वापरलं जातं, रायगड प्राधिकरणाने दावा केलेला होता आणि डीपीआर पण मी जे महाराष्ट्र शासनाचं त्या प्लॅन मध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. जे काही त्याच्यामध्ये मटेरियल वापरणार आहे बांधकामासाठी, त्याच्यामध्ये बेळफळ, सुरकी, चुना हे इत्यादी गोष्टी वापरून ते बांधकाम करणार होते. आणि त्यांची व्हिडिओ मार्फत जे रायगड प्राधिकरण ज्या व्हिडिओ रिलीज करतात त्याच्यामध्येही त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु अशी कोणतीही गोष्ट तिथे न वापरता त्याच्यामध्ये सर्रास माती भरलेली आम्हाला तिथे दिसून आली. आणि त्याचे म्हणजे जवळपास आम्ही 50 ते 100 दगड अगोदर पाडलेले. आता 4 दिवसापूर्वी गेलेलो आम्ही रायगडावर, त्यावेळेसही आम्ही जवळपास 15 ते 20 फुटांचं बांधकाम पाडून पाहिलं आणि त्याच्या आतमध्ये आम्हाला पुरावे दिसले की त्याच्यामध्ये मातीच भरलेली होती. त्याचेही मी तुम्हाला थोड्या वेळाने व्हिडिओ दाखवतो. हा तर झाला पायरी मार्गाचा संरक्षण भिंती आणि पायऱ्या, त्याच्यामध्ये माती वगैरे भरलेली होती, ते मी तुम्हाला सांगितलंच. आणि एक एक दगड म्हणजे आज ते रायगडावर आपण बऱ्याचशा लोकांनी शिलालेख वाचला असेल, हिरोजी इंदलकरांचा सेवेची ठाई तत्परा, आणि त्यांनी गड कसा बांधला आपल्यालाही माहिती आहे. आणि आज त्याच रायगडावर जे काही बांधकाम चालू आहे, संरक्षण भिंत असेल आणि पायरी मार्ग असेल, त्याच्या दगड एक एक हाताच्या हलक्या धक्क्याने, म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल, मी माझ्या अंगठ्याच्या हलक्या धक्क्याने दगडी पाडलेल्या आहेत ना. विचार करा की ते किती निकृष्ट दर्जाचं बांधकाम असेल. आणि त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे रायगड प्राधिकरणाच्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, जे काय आम्ही बांधकाम करतोय ते 20 ते 21 दिवसात बांधकाम अगदी दगडासारखं कडक होतं. म्हणजे त्यांनी केलेला दावा आणि प्रत्यक्ष स्थिती ते कुठेही मॅच होत नाहीये, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि याचे मी बोलत नाही, तर मी त्यांचा पुरावा पण तुम्हाला देणार आहे व्हिडिओच्या मार्फत. आणि दुसरी गोष्ट, अजून तुम्ही स्वतः एकदा कधी रायगडावर गेला तर आवर्जून हे त्यांनी केलेलं बांधकाम एकदा तुम्ही पहा.